रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। एड्सग्रस्तांच्या दुःखावर फुंकर घालणारा थोर महात्मा रवी बापटले। मातृहृदयी रवी बापटले यांच्या जीवनात एक एड्सग्रस्त आला आणि त्याने रवी बापटले यांचे जीवनच बदलून टाकले। एड्स झालेल्या व्यक्तींना भीतीपोटी नातेवाईक आणि समाज जवळ करत नव्हता। त्यांचे मायबाप होण्याचा विडा रवी बापटले यांनी उचलला। मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांतातील वानराचा नर आणि नराचा नारायण बनवण्याचे उत्तरदायित्व रवी बापटले यांनी स्वीकारले आणि एड्सग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प बापटले यांच्या मनात आकार घेऊ लागला। सारा समाज अव्हेर करतो, त्याच्यासाठी काम करणे किती जिकरीची बाब असते हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळते। त्या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करत एड्सग्रस्तांचा स्वाभिमान जागृत करण्याचं सतीचवान बापटले यांनी उचललं। रवी बापटले यांनी स्वतः विवाह करून संसार उभा करणं, 4 विटा दगडांचे घर बांधून 2-4 मुलांना जन्म देणं एवढ्या पुरते आपले विश्व मर्यादित न ठेवता स्वतः अविवाहित राहून 160 अनाथांचा बाप, आजोबा, सासरा बनले आहेत। खरं तर त्यांना सैन्यात जाऊन देश सेवा करायची होती, ते शक्य झाले नाही। त्यांनी पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला व काही काळ पत्रकारिता केली। मातृहृदयी पिंड असणाऱ्या रवी बापटले यांचे मन तेथे रमले नाही। तेव्हा एक एड्सग्रस्त त्यांच्या नजरेस पडला आणि कार्याची दिशाच ठरली। लातूर पासून जवळ हसेगाव, तालुका औसा येथे शिक्षण संगोपन यासाठी सेवालय सुरू केले। तेथेच त्यांच्या संगोपन शिक्षणास प्रारंभही झाला। त्यांनी तेथेच हॅपी इंडियन विलेज उभे केले। अभिनवपणे एड्स बाधितांसाठी घरे राहण्यासाठी हॅपी होम निर्माण केले। रवी बापटले यांनी अगदी माळ रानावर भव्य शेततळे निर्माण केले। केळी, ड्रॅगन फ्रूट, फळझाडे, अन्य झाडे लावली। येथे लागणारा भाजीपाला, दूध, धान्य स्वतः उत्पादित करून हॅपी इंडियन विलेज स्वावलंबी बनवण्याचा ते प्रयत्न करत आहेत। त्यांच्याकडे घोडा, गाडी, बैल बारदाना आहे। एड्सग्रस्तांसाठी जगातलं पहिलंच गाव रवी बापटले यांनी उभे केले। एकंदरच महान समाजसेवक रवी बापटले यांच्या हॅपी इंडियन विलेज बद्दल आणि जगावेगळे कार्यकर्तृत्वाबद्दल लातूरचे अशोक चिंचोले यांनी घेतलेली मुलाखत या प्रकल्पाची माहिती मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आबाडा न्यूज चॅनल वर पुनर्प्रक्षेपित करत आहोत। यातून आपल्या एका आगळ्या वेगळ्या जगावेगळ्या व्यक्तित्वाचे दर्शन घडणार आहे। महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या शेवालयामध्ये अर्थातच हॅपी विलेजमध्ये आणि या संस्थेचे व्यवस्थापक अथवा सर्व म्हणता येईल असे रवी बापटले यांची आज आपण हे सगळं पसारा, हा संसार, हे गाव कसं उभा केलं आहे या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी त्यांच्या या शेवालयामध्ये हॅपी विलेजमध्ये मी आलेलो आहे। नमस्कार बापटले सर। नमस्कार। हॅपी विलेज आणि शेवालय म्हणजे नेमकं आहे काय? भैया, सेवालय आपल्या सगळ्यांच्या समोर उभं राहिलंय। सेवालय हे अपघाताने हा विषय समोर आला। मी पत्रकारिता करत होतो आणि ज्यावेळेस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होतो, मला असं वाटलं होतं की मी सैन्यात जावं, पण माझी सैन्यात भरती झाली नाही, म्हणून मी पत्रकारिता निवडली। पत्रकारितेत पण काही मला फारसं मी रमलो नाही। मग विद्यार्थ्यांना घेऊन मी लातूरमध्ये स्वच्छता मोहीम मी सुरू केली। त्या ग्रुपचं नाव ठेवलं आम्ही सेवक। खूप जण स्वतःला मालक म्हणून घ्यायला, खूप अधिकारी म्हणून घ्यायला खूप तयार असतात, पण स्वतःला सेवक म्हणून घ्यायला कोणी तयार नसतो। तर मी त्या ग्रुपला स्वतःला आम्ही सेवक असं एक नाव दिलं आणि जे कोणी त्याच्यामध्ये सहभागी होतील ते आम्ही सेवक असं। त्यातलं मला असं वाटतं की माणसातला अहंकार, माणसातला मीपणा कुठेतरी कमी व्हावा, या दृष्टिकोनातून मी आम्ही सेवक ग्रुप केला आणि 30 मार्च 2006ला आम्ही
त्यावेळेसचे कलेक्टर कृष्णा लवेकर त्यांच्याकडून आम्ही शपथ घेतली आणि गोंजगावलाही आम्ही तिथून शपथ घेऊन आम्ही त्यावेळेस अशी शपथ घेतली होती, आम्ही भारत मातेचे सेवक, दीनदुबळ्याचे आम्ही सेवक, सेवा हेच आमचे जीवन. ही शपथ घेऊन आम्ही तिथून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. त्याची संकल्पना अशी होती की आम्ही काही पूर्णपणे आम्ही ते पूर्ण करू शकत नव्हतो, पण आम्हाला एक संदेश द्यायचा होता. आणि स्वतः 2 गाड्या आमच्याकडे होत्या. त्यावेळेस नगराध्यक्ष जय वाघमारे सर होते. आम्ही त्यांच्याकडून एक गाडी घेतली आणि 2 गाड्या, एक गाडीत आम्ही पूर्ण कचरा स्वच्छ करायचो आणि ते कचरा आम्ही गाडीमध्ये टाकायचो आणि दुसऱ्या गाडीतनं आम्ही लोकांना सांगायचो आम्ही हे काय करतोय. तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा अनुभव राहिला, कारण खूप लोक सहभागी झाले. काही लोकांनी आमच्यावर त्यावेळेस टीकाही केले, पत्रकार असताना ही स्वच्छता करायची काय गरज आहे. पण आम्हाला त्यातनं खूप अनुभव आले आणि मला जे काही नंतरच्या आयुष्यात, नंतर या कामामध्ये जे मला खूप त्या कामातनं मला शिकता आलं. काही खूप सारे लोक स्वतः सहभागी व्हायचे, काही लोक वरून कचरा फेकायचे, आम्ही त्यांना हात जोडायचो. ते जे नम्रता किंवा विनयता ते त्याच्यातनं आम्हाला येत गेलं. आम्ही त्यातनं पुन्हा माझ्या गावी एक मी घटना पाहिली. एक HIV संक्रमित मूल, आईवडिलांमुळे त्याला HIV झालेला होता. आईवडील त्याचे वारल्यानंतर जो ग्रामीण भागात ते मूल होतं, त्यावेळेस त्या मुलाला HIV झाला कळाल्यानंतर ज्या वाईट अवस्थेत त्या मुलाला ठेवलं होतं, खूप वाईट अवस्थेत तो मुलगा होता. तो वारलाय, त्याची अंत्यविधी कोणी करत नाही, असं सगळ्या अफवा होत्या. आम्ही ज्यावेळेस तो प्रसंग मी पाहिला आणि त्या 4 मित्रांना घेऊन मी ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचलो, खूप वाईट अवस्थेत त्या मुलाला ठेवलं होतं. त्याचा कुठलाही दोष नव्हता, त्याच्या आईवडिलांच्या चुकीमुळे त्याला तो HIV होता. पण ते दृश्य पाहिलं, इतक्या वाईट अवस्थेत ज्यावेळेस मुलाच्या वर पांघरलेला कपडा ज्यावेळेस बाजूला काढला, ते मूल कधी वारलं होतं माहीत नव्हतं. ज्यावेळेस त्या मुलाच्या अंत्यविधीसाठी आम्ही मुलाला उचललं, तेव्हा पूर्ण पाठीचा भाग पूर्णपणे सडलेला होता. ते दृश्य पाहिलं, माझ्या मनाला खूप वेदना झाली. अजून त्याच वेळेस त्या मुलाची आम्ही अंत्यविधी केली आणि त्यानंतर मी ज्यावेळेस आलो घरी, तोपर्यंतही मला या कामाविषयी काही नव्हतं. पण घरी आल्यानंतर मी कुटुंबाशी बोललो, परिवाराशी बोललो. तर ते सगळ्यांचा याबद्दलचा नकारात्मकता माझ्यासमोर सगळ्यांनी व्यक्त केली आणि मी म्हटलं की HIV होऊन माणूस मरणं केवळ दुर्लक्ष केल्यामुळे त्या लेकराचा कुठलाही दोष नसताना त्या लेकराचा मृत्यू झाला होता, ते माझ्या मनाला लागलं. आणि मी हळूहळू त्या विचारांना गांभीर्यानं विचार करू लागलो. त्यातनं मग सेवालयाची मुहूर्त रवली गेली, सेवालयाची सुरुवात झाली. एक काळ असा होता की एड्स हे नाव उच्चारलं तरी लोक जवळ येत नव्हते. ते किती मुलं होती, सुरुवात कशी झाली? ज्यावेळेस मला सेवालय ह्या काम करायचं होतं, तर सर्वप्रथम मला माझ्या कुटुंबातनं विरोध झाला. कुटुंबातला विरोध त्यांचंही बरोबर होतं, कारण मी एक तरुण मुलगा, नोकरी मी सोडायचा निर्णय घेतला होता आणि ज्यावेळेस मला यासाठी जागेची गरज होती, त्यावेळेस मला माझ्या मित्रांनी हाशेगावला 6.5 एकर जमीन दान दिली. तर ज्यावेळेस मला हे काम करायचं होतं, त्यावेळेस घरच्यांच्या मनाच्या विरुद्ध मला जावं लागलं आणि त्यासाठी त्यावेळेस मला ते माझं घर, मोठ्या भावाच्या घरामध्ये जे राहिलं होतं मी, त्याच वेळेस दुसराही निर्णय घेतला होता, मी आयुष्यभर लग्न नाही करायचं, या लेकरांसाठी आयुष्यभर काम करायचं. मग तिथनं मी हाशेगावला आलो. एक माळ रानावरती 6.5 एकर जमीन मला मनमताप्पा मुक्ता हाशेगावचे चांगले शेतकरी, त्यांनी मला ही जमीन, माझ्या मित्राचे आजोबा आहेत त्यांनी मला दिली. इथं मी आलो, जागा मिळाली आणि मी त्यावेळेस घरातनं निरोप घेतला. मी रक्ताची नाती आहेत, पण त्यांचा अधिकार त्यांचा माझ्यावरचा अधिकार, माझा त्यांच्यावरचा अधिकार मी तोडून मी निघालो आणि इथं माळ रानावरती डिजिटल बॅनरची झोपडी घातली आणि मग इथं कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला मूल माझ्याकडे नव्हतं, त्या फक्त माळरान असल्यामुळे मला तिथं पाणी, लाईट, राहण्यायोग्य जागा, या सगळ्यासाठी मला एक वर्षभर माझं गेलं. माझ्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते, तर याच्यासाठी पैशाची आवश्यकता होती. मी लातूरमध्ये प्रथम शाळा कॉलेजेसमध्ये गेलो आणि विद्यार्थ्याकडनं मी पैसे जमा करायचे ठरले. दुसरं एक कारण माझं असं होतं की मला HIV मुलांच्या संगोपनापेक्षाही विद्यार्थ्यांमध्ये HIV अवेअरनेस करणं खूप महत्त्वाचं वाटलं आणि मी विद्यार्थ्यांना HIV बद्दल बोलायचो आणि त्यांच्या खाऊतले पैसे मी मागायचो आणि 1-2 रुपये असे करून मला खूप पैसे विद्यार्थ्यांनी दिले. त्यावेळेस माझ्याकडे 1,40,000 रुपये मला विद्यार्थ्यांनी दिले. त्यातनं मी 2 खोल्याचं बांधकाम सुरू केलं. रूमचं बांधकाम स्लॅबपर्यंत आलं होतं. रात्रीतनंच बाजूचे 70-80 लोक आले
आणि ते पूर्णपणे बांधकाम पाडून गेली. तिथपासून तो संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला तो संघर्ष असताना बाजूला लोक उभी राहिली, लोक मदतीसाठी पुढे आली आणि त्यातनं लोकांच्या मदतीनेच आजपर्यंत हे सेवालय हॅपी इंडियन विलेज जे काही काम मी करू शकलो समाजाच्या लोकांच्या मदतीवर ते काम मी पुढे घेऊन जात आहे. आता हे हॅपी विलेज म्हणजे काय आहे? आता किती मुलं होते तिथं आणि सुरुवात कमीत कमी काय वयाचा मूल तिथं तुमच्याकडे दाखल झाला? सेवालय हे HIV संक्रमित मुलांचं आहे ज्यांच्या आईवडिलांना HIV होता, त्याच्यामुळे त्या मुलांना HIV झाला. अशी सगळ्या मुलांसाठी आम्ही त्याच्यावेळेस आईवडील वारल्यानंतर ते मुलं अनाथ होतात तशा मुलांसाठी सेवालय सुरू केलं. तसे सेवालयाची मान्यता मी घेतली. 50 मुलांची माझ्याकडे मान्यता आहे. ते 6 ते 18 वयोगटातले 3 मुलं असतात. मग एक शहाजी नावाचा मुलगा, त्या मुलापासून सेवालयाची सुरुवात झाली. हळूहळू दरवर्षी 4-5 मुलं येत गेली आणि त्या मुलांना आम्ही इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर 8वी 9वी 10वी इथं संस्था आहे, त्या संस्थेमध्ये आम्ही प्रवेश दिला. 10वी पास झाल्यानंतर काही मुलांना लातूरला पाठवायचं होतं. तर शैक्षणिक तो संघर्ष मी नंतर तुम्हाला सांगेन. पण ज्यावेळेस ही मुलं लातूरला मी पाठवलं त्यानंतर 18 त्यांना पूर्ण झाले. 18 पूर्ण झाल्यानंतर बालगृहात ठेवता येत नाही त्या मुलांना, ती सज्ञान मुलं झाली. आणि सरकारच्या भाषेमध्ये सरकारने HIV बद्दल काय केलं, सुरुवातीला जनजागृती केली, त्यानंतर उपचारापर्यंत पोहोचले. पण नंतरचा जो भाग होता पुनर्वसनाचा त्या टप्प्यापर्यंत सरकार अद्यापही पोहोचलेलं नाही. पण ज्यावेळेस 18 पूर्ण झालेल्या मुलांचं असं त्यांनी सांगितलं आम्हाला की आता ही मुलं सज्ञान झाली, या मुलांना तुम्ही बाहेर पाठवून द्या. मग मी विचार केला की या मुलांना आता वेळ नाही, आईवडील नाही, समाजाचं प्रेम नाही, कोणी यांना जवळ करत नाही, की मुलं कुठं जातील आणि जर गेले तर यांनी जर इतर लोकांना जर HIV दिला तर मी दोषी ठरेन, मी माझा मोठा गुन्हा समजेन. तर त्यावेळेस मी असा विचार केला याच्यासाठी कुठे संस्था आहे का पाहिलं. महाराष्ट्रात देशात मी पाहिलं एकही 18 वर्ष पूर्ण केलेल्या मुलांसाठी संस्था नव्हती. मग मी विचार केला की या लेकरांसाठी आपणच थोडासा प्रयत्न करू. मग मला थोडी त्या जागेची आवश्यकता होती. मी त्या दरम्यान एक मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही बसवला होता. त्या कार्यक्रमातनं माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर कार्यक्रम करत गेलो. त्यातनं तो निधी आला, त्या निधीतनं हॅपी इंडियन विलेजसाठी आम्ही जागा घ्यायला सुरुवात केली आणि थोडी जागा घेत मग जसं त्या कार्यक्रमातनं पैसे येत गेले आणि आम्ही आता 15-16 एकर जमीन हॅपी इंडियन विलेजसाठी घेतलं आणि त्या ठिकाणी 18 वर्षानंतर देशातलं पहिलं प्रकल्प जे गावच्या स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न करतोय. हे काय भूषण असू शकत नाही, कारण जे समाजामध्ये जे नकारात्मकता आहे, जे चंगळवाद आहे, त्याचं प्रतीक म्हणून सेवालय असेल, हॅपी इंडियन विलेज असेल, जे काही समाजामध्ये जे वृद्धाश्रम असेल, हे समाजाचं चांगलं प्रतीक नाही आहे. जे असं असताना सुद्धा हा विषय ज्या विषयात आम्ही काम करतो त्या मुलांचा कुठलाही दोष नाही. अशा मुलांना घेऊन त्यांचं पूर्ण आयुष्य पुनर्वसनाची जबाबदारी आम्ही घेतली. त्यांच्यासाठी आम्ही हॅपी इंडियनमध्ये काम करत आहोत. नाही, हे जे मुलं असतात आपल्याकडे दाखल झालेले बेवारस असतात, टाकून दिलेले असतात किंवा त्यांचे आई वडील असतात का, त्यांचे आई वडील तुमच्याकडे त्यांना दाखल करतात, असं काय आहे? हे सगळे HIV संक्रमित मुलं आहेत. त्यावेळेस ते आई वडील असेपर्यंत जगातलं कुठलंही आई वडील म्हणजे मुलांना आपल्यापासून दूर ठेवत नाही. पण ज्यावेळेस आई वडील गेल्यानंतर मग त्या मुलांना कोणी आजी आजोबा नातेवाईक कोणी असं फारसं जवळ करत नाही. मामा काका ते त्याला कुठेतरी दूर ठेवण्यासाठी आजही समाजामध्ये आपण कितीही म्हटलं तर HIV बद्दलचे गैरसमज आजही आहेत. त्याबद्दल फार जवळ, कारण हा विषय लैंगिकतेशी जोडला आहे, लैंगिकता ही चारित्र्याशी जोडली जाते. त्याबद्दलचं प्रत्येकाचं मत एक वेगळं मत आहे. त्याच्यामुळे त्या HIV बद्दल कोणी सहानुभूतीनं बोलत नाही. मग अशांना औषधोपचार जो आहे, काय औषधी आहेत का एड्ससाठी? एक काळ असा होता की एड्स म्हटल्यानंतर त्यावर औषध नव्हती किंवा भीती होती. पण आज एड्स संपला आहे का किंवा लोक दुर्लक्ष करीत आहेत का? बरोबर आहे, एकदम खूप छान प्रश्न आहे भैया. HIV अद्याप संपलेला नाही. पण एक झालं की HIV बद्दल सुरुवातीला खूप गैरसमज होते आणि खूप लवकर मृत्यू होता. HIV म्हणजे मृत्यू असा होता, समीकरण होता. पण असं तसं राहिलं नाही, कारण HIVचे खूप चांगले औषधं आता आलेली आहेत आणि ती औषधं आता मोफत मिळत आहेत. जसं की आता BP शुगर झालाय तुम्हाला, तर त्या पद्धतीनं तुम्ही एक गोळी खायची आणि त्याच्यात तुम्हाला खूप आयुष्य मिळू शकते. पण दुसरी बाजू अशी की त्यावेळेस एखाद्याला HIV झाल्यानंतर त्याच्यानंतर 4-5 वर्षांचा HIV संपायचा. पण आता तो जर 25-30 वर्ष जगत असेल, तो औषधं घेऊन जगत असेल, तर जे काही तरुण मुलं आहेत की त्यांना कोणीतरी फसवलंय, म्हणून मी कोणाला तरी फसवतो अशा मानसिकतेतून खूप सारी आपल्या भोवती ती तरुण मुलं फिरत आहेत. HIV कमी झालाय, निश्चित कमी झालाय, पण पूर्णपणे संपलेला नाही. आजही HIV मोठ्या प्रमाणात आहे. फक्त त्याचे जे
तीव्रता होती, जे मृत्यूचं प्रमाण अधिक होतं, जे मृत्यू पटकन होत होता तो मृत्यू आता खूप म्हणजे असं नॉर्मल झालेला आहे. आणि आता HIV झालेली जी माझ्याकडली मुलं आहेत, मी उदाहरण सांगतो की माझ्याकडली मुलं जे जन्मतः HIV ते 40-45 वर्षापर्यंत ते आत आहेत. पण मला एवढी विनंती करायची की हे जे आयुष्य आपल्याला मिळालंय तर ते अपघाताने झालं असेल, कोणी फसवलं असेल, काही जरी झालं असेल तर आपण एखादंच आयुष्य उभं करू शकत नसेल तर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणीच दिला नाही. तर तशा पद्धतीने या HIV मध्ये होत आहेत. तर त्या सगळ्यांना विनंती मला करायची की तुमच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. पूर्वी भैया याच्यामध्ये मुलांचे लग्न होत नव्हते, कारण पुढची पिढी पुन्हा हे सगळं कोणालाच काही माहित नव्हतं. पण आम्ही सुरुवातीला लग्न करायला सुरुवात केली. तर एखाद्याला जर HIV झाला असेल तर एखाद्याला फसवण्यापेक्षा त्याच्यासाठीची वेगळी व्यवस्था या ठिकाणी आहे. मुलगा HIV पॉझिटिव्ह असेल तर मुलगी HIV पॉझिटिव्ह मिळू शकते, त्यांचं लग्न होऊ शकते, त्यांनाही चांगलं मूल जन्माला येऊ शकते. ही पण मेसेज मला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मला समाजापर्यंत पोहोचायचं आहे की ज्यांना अपघाताने झाला असेल, कुठल्याही माध्यमातून झाला असेल, त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. ते एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त न करता त्यासाठी त्याच्या समोर गेलं पाहिजे असं मला म्हणायचं. हॅपी विलेजमध्ये जे HIV बाधित जे होते दोन्ही आता ते सज्ञान झाले, असे किती लग्न तुम्ही केलेले आहेत या ठिकाणी? सुरुवातीला हे लग्न मी ज्यावेळेस हा विषय पहिल्यांदा 2012 साली मी पहिलं लग्न केलं आणि त्यावेळेस मला खूप विरोध झाला की त्यावेळेस ते बरोबर होतं, कारण परत त्यांना एक मूल जन्मणार, परत एक HIVचं मूल जन्माला घालणार का. पण मला माझं त्याच्याही पेक्षा दुसरा दृष्टिकोन असा होता की HIV संक्रमित जर मुलांना आमचे लग्न होतात असं जर वाटत असेल तर ते अधिक जगतील, म्हणजे त्यांना एक आशा निर्माण होईल की आमचं लग्न होऊ शकतंय. केवळ त्या दृष्टिकोनातून मी लग्न करायला सुरुवात केली आणि योगायोगानं म्हणता येईल की 14 मध्ये एक औषध निघालं की जे गरोदर माता असते, HIV संक्रमित जरी असेल तर तिला पूर्णपणे उपचार केल्यानंतर तिचं जे होणारं बाळ आहे ते पूर्णपणे 100% निगेटिव्ह होते. मग ते 2014ला पहिलं मूल जन्माला आलं, ते पूर्णपणे निगेटिव्ह जन्माला आलं. मग तिथून धरून 2014 पासून आम्ही आता 24 लग्न आम्ही केले आणि मला सांगायला खूप अभिमान आनंद होतो भैया की आम्ही 24 लग्न केले. 16 मला नातवंड झाले. मी लग्न नाही केलं पण 16 नातवंड झाले, पण ते 16च्या 16 पूर्णपणे निगेटिव्ह मुलं आहेत. आणि त्या मुलांसाठी म्हणून मी आता पहिलंच वर्ष आहे, आता त्या लेकरांना मला पुण्यात ठेवून ते जे HIV संक्रमित म्हणून जन्माला आलेली मुलं, त्यांच्या पोटी जन्मलेली निगेटिव्ह मुलं, एक चांगली पिढी या समाजात आम्ही देऊ शकलो, त्याचा मला खूप आनंद आहे. त्यांना शिक्षणासाठी तुम्ही पुण्यामध्ये ठेवले का? हा. मग तो खर्च तिथं एका मित्राने जे आपल्याच तुळजापूरचे मंगरूळचे आहेत राजकुमार दुर्गुडे पाटील, त्यांनी एक मोठी इमारत आम्हाला तिथं मोफत दिलेली आहे. जे काही देता येईल आपल्या त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या शाळेमध्ये प्रवेश दिला, तर ते तिथल्या शाळेत शिकतात. आम्ही इथून सगळं, इथून म्हणण्यापेक्षा तिथल्याही सगळ्या समाजाच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्या मदतीवर हे तिथलं त्या मुलांचं शिक्षणाचं सगळं आम्ही खर्च करत आहोत. तुम्ही आता म्हटलं मला 16 नातवंड आहेत, तर आता हे तुमच्याकडे जे HIV बाधित मुलं आहेत जे की तुमच्या या गावामध्ये असतात, तर तुम्ही आज नेमके किती मुलांचे बाप आहेत असं वाटतं? आता सुरुवातीपासून जर घेतलं तर 160 मुलं HIV संक्रमित मुलं माझ्यासोबत राहिली आणि काही मुलं आता पुण्यामध्ये जॉब करत आहेत. 24 मुलांची लग्न केली. आत्ता जवळपास इथं एक 80-90 मुलं इथं आमच्या सोबत रोज इथं माझ्यासोबत राहतात. पण एक गोष्ट नक्की आहे की मला सेवालय सुरू करताना किंवा हॅपी इंडियन विलेज उभा करताना किंवा जे काही 15-16 वर्षापासून मी काम करतोय, मला संघर्ष झाला, निश्चित झाला. पण ज्यावेळेस मी मुलांचा संघर्ष बघतो त्यावेळेस माझा संघर्ष काहीच नाही. कारण सगळ्यात महत्वाचं काय असतं की प्रत्येक मुलाला म्हणजे कुटुंब हवं असतं आणि त्यानंतर पुढं समाज हवा असतो, त्याच्यानंतर पुन्हा त्याला ते शिक्षण पाहिजे, त्याच्यानंतर पुन्हा मग ते सगळ्याच गोष्टी प्रेम आवश्यक असते. पण या कुठल्याच दृष्टीने या मुलांना कुठलंच मिळत नाही. आणि केवळ नाही की आपण जगताना आपण समोर आयुष्य बघून जगत असतो की मला एवढं आयुष्य आहे, मी त्या आयुष्यामध्ये माझं काही स्वप्न आहे ते आयुष्य आहे, पण ते आयुष्य सुद्धा त्या लेकरांच्या आयुष्यात नाही. म्हणजे समोर मृत्यू असताना ही सगळी जगणारी मुलं आणि ते मुलांचा संघर्ष बघताना मी अनेक ठिकाणी सांगतो की मला कोणी असे मोठे व्यक्ती किंवा मोठे कोणते सामाजिक कार्यकर्ते माझी प्रेरणास्थान नाही, माझी मुलंच माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. मी असं भाग्य समजतो. म्हणजे मी पत्रकार असतो भैया आपल्यासारखा किंवा एक प्राध्यापक असतो तर माझं वेगळं आयुष्य असतं. तर ही मुलं जेव्हा मुलांसोबत राहिलं, मुलांचा संघर्ष पाहिला तर माझं संघर्ष काहीच नाही. पण ही मुलं माझ्या आयुष्यात आली, माझं भाग्य की मला माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली, मला माझ्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त झाला.
नाही, आता आम्ही तुमचा परिसर या हॅपी विलेजचा बघितला आणि जे आपल्याला सर्वांना अपेक्षित असतं की एक आदर्श गाव, तसं गाव आपण इथं निर्माण केलेलं आहे. आपली शेती बघितली, केळी बघितली, ड्रॅगन फ्रूट्स बघितलं किंवा इतर भाजीपाला बघितला, गोठा बघितला, तर हा परिसर अत्यंत चांगला, प्रेक्षणीय आणि आयडियल पद्धतीने उभा केलेला असं आम्हाला वाटतंय. हे तुम्ही कुठले एक नक्कल नाही केले एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याची, असं तर वाटत नाही? अगदी बरोबर आहे भैया. मी मुळात शेतकरी कुटुंबातला आहे. आता हॅपी इंडियन विलेज 15 पासून ते आता 8 वर्षामध्ये हे हॅपी इंडियन उभं राहिलंय. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा जर कोणाचा भाग असेल तर मुलांचा आहे. कारण मुलांनी जमीन घेतली आणि प्रत्येक गोष्ट मुलांनी उभं केलेली आहे. की दुसरी गोष्ट की आम्ही लोकांच्या मदत घेतोय, पण किती दिवस लोक समाजात मदत करणार? एक दिवस समाजाने जेव्हा बंद केलं तर आपण जगायचंच नाही का? त्यासाठी स्वावलंबन याच्यासाठी आम्हाला ज्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत ते म्हणजे ते आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की जे मी एक देशी गाईचं चांगलं दूध मला लातूरमध्ये तुम्हाला कोणाच्याच घरी मिळणार नाही, तर जे की आमच्या इथं मिळेल, की कुठल्याही केमिकल विरहित केळी तुम्हाला मिळणार नाही, जे की आमच्या मुलांना मिळते. जे पपई आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, आंबा आहे, डाळिंब आहे, हे सगळं ज्यावेळेस केलं ते आम्ही पहिल्यांदा आमच्या मुलांचा सुरुवात त्यांचा हक्क आहे, त्यानंतर मग त्याची विक्री करून त्यातनं पैसे केळी लावले, ड्रॅगन फ्रुट्स लावलेत किंवा इतर फळं आहेत, हे आपण अगोदर बाजारात विकण्याला प्राधान्य देता की अगोदर आपली गरज भागवता? पहिल्यांदा मुलांचा अधिकार आहे. मुलं हाताने, कारण त्यांना सांगायची गरज नाही, हाताने तोडून ते ज्यावेळेस खातील त्यानंतर ज्यावेळेस उरेल ते मग आम्ही बाजारात विक्री करतो. आपला हा परिसर बघितला, अत्यंत चांगला असा परिसर दिसून येतोय. आणि काही दिवसापूर्वी असं आपण बघितलं की कोण बनेगा करोडपती मध्ये आपली मुलाखत झाली, किंवा अशा पद्धतीने अनेक संस्था आहेत. तर त्या कोण बनेगा करोडपती मधून आपल्याला काय देणगी मिळाली की काय मिळालं, कशी काय त्यांनी तुमच्या कामाची दखल घेतली? कोण बनेगा करोडपती म्हणजे जे अमिताभ बच्चन महानायक आहेत, त्यांच्या अगोदर मला मराठीमध्ये कोण होणार करोडपती जे नागराज मंजुळे होस्ट करतात, तर त्यांनी मला कर्मवीर म्हणून स्वतंत्र एपिसोड केला होता. आणि त्यांनी ज्यावेळेस विलेजची कल्पना त्यांनाही वेगळी वाटली आणि एक देशातला पहिला प्रकल्प असल्यामुळे त्यांनी त्याची दखल घेतली आणि त्यांनी मला त्यावेळेस बोलवलं. आणि पण केबीसीच्या वेळेस त्यावेळेस अरविंद जगताप म्हणून एक मित्र आहेत, त्यांनी थोडंसं त्यांनी त्या कोण होणार करोडपती मराठीमध्ये त्यांनी शिफारस केली होती. पण हिंदीच्या केबीसी मध्ये मला माहित नाही. मला 15 तारखेला त्यांचा फोन आला, तुमचे काही व्हिडिओज असतील तर पाठवा. मी त्यांना व्हिडिओ पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी असं सांगितलं की जे प्रमुख आहेत त्यांचं अमिताभ बच्चन, त्यांचं सही झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळू. त्याच वेळेस ते गृहीत धरलं जातं. तर दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की लगेच, म्हणजे मला 15 तारखेला फोन आला, 20 तारखेला तर त्यांनी लगेच सांगितलं की शूट आहे तुमचं. आपण सगळेच जाणता त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे त्या पद्धतीनं ते हे करतात. तर त्यांनी हा विषय मला जी मदत किती मिळाली त्याहीपेक्षा खूप मला याच्यासाठी महत्वाचं वाटतं की त्यांनी हा विषय खूप चांगल्या पद्धतीने जगासमोर मांडला. आणि त्यांनी जे त्या मुलांचा भाव त्याच्यापासून ते या विषयाचं जे नेमकं गांभीर्य तिथपर्यंतचा हा विषय सगळा जगासमोर त्यांनी मांडला. माझी जर्नी म्हणजे मी सुरुवातीपासून जे सुरुवात केली तिथपासूनची माझी मुलाखत घेतली. मला त्यांनी हॉटशीटवर नाही बसवलं आणि त्यांनी मला विशेष मेहमान म्हणून त्यांनी मला तिथं बोलवले. आणि ते दिवाळीचा पिरियड होता आणि जसं की आपण जे मुस्कानवाली दिवाळी त्यांनी ते साजरी करायच्या अशा दृष्टिकोनातून मला तिथं बोलवलं. आणि त्या ठिकाणी जे बाजूला मला सन्मानाने त्यांनी बसवलं. माझ्यासोबत मी इथल्या प्रकल्पातले 12 जणांना तिथं घेऊन गेलो होतो. आणि ज्यावेळेस अमिताभ बच्चन स्वतः समोर आले आणि त्यांनी आपल्या सेवालयाबद्दल, म्हणजे एकीकडे जे सेवालय बहिष्कृत आहे, ज्यांनी आपल्यावर बहिष्कार टाकलाय, जे लिखित बहिष्कार टाकलाय, आजपर्यंत त्यांनी छळलंय, त्रास दिलाय, पण ज्यावेळेस समोर अमिताभ बच्चन मला मशिहा म्हणतोय त्यावेळेस मला हे सगळं झालेला संघर्ष मी क्षणभर विसरून गेलो. जे हॉटशीटवर बसणारे जे स्पर्धक होते ते स्पर्धक ज्यावेळेस योग्य उत्तर दिले की त्यातनं 1 लाख रुपये आम्हाला द्यायचे असं त्यांनी ते उपक्रम सांगितलं. हळूहळू जे 15 लाख रुपये आमच्या संस्थेच्या ह्याच्यामध्ये जमा झाले. मध्येच त्यांनी मला सेवालय असेल किंवा हॅपी इंडियन विलेज असेल किंवा याच्या उपचाराबद्दल असेल किंवा याहीपेक्षा माझ्या व्यक्तिगत म्हणजे मी जीवनात लग्न का नाही केलं याच्यापासून व्यक्तिगत आयुष्यापासून त्यांनी सगळ्या त्या ठिकाणी मुलाखतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचं मी उत्तर माझ्या मोडक्या हिंदी भाषेत मी देत गेलो. आम्हाला तिथं 15 लाख रुपयाचा चेक त्यांनी आम्हाला दिला. सोमवारी मला सकाळी त्यांच्या पर्सनल PA
की त्यांचे सगळे बिझनेसचं ते सांभाळणारे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांचा मला फोन आला ज्यावेळेस त्यांनी मला ATG विचारलं, माझ्या संस्थेचं ATG आहे. तर त्याने म्हटलं की तुम्हाला मी DD पाठवतो. स्वतः अमिताभ बच्चन यांच्या अकाउंटमधून 11 लाख रुपये त्यांनी मला पाठवले. त्यांनी सोबत पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये असं उल्लेख आहे की हे कोणाला सांगू नका. किती मोठं मन त्या व्यक्तीचं आहे की त्यांनी 11 लाख पाठवून कोणाला सांगू नका हे म्हणणारं मोठं मन. आणि त्या माध्यमातून मला आत्ता जो फायदा म्हणण्यापेक्षा या विषयाला धरून जे फायदा होतोय की आज देशभरातून मला फोन येतात. माझ्याकडे आता उत्तर प्रदेश, सुरत असे अनेक ठिकाणून लोक येतात. आणि सगळ्यात महत्वाचं जर मला असं वाटतं असते की आता HIV जे तरुण मुलं आहेत, मुली आहेत, ते मोठ्या प्रमाणात मला संपर्क करतात. त्यांचे विवाह जुळवण्याचं काम मी आता मोठ्या प्रमाणात करतो. HIV संपवायचं असेल, HIV मुक्त जर भारत करायचा असेल तर एकमेव पर्याय आहे की HIV तिथंच थांबला पाहिजे, HIV वाढला नाही पाहिजे. त्यासाठी त्यांचे जे तरुण आहेत, जे काही फसून ज्यांना HIV झालेला आहे, ते त्यांच्यापर्यंत मर्यादित राहिलं पाहिजे. यासाठी आता त्यांचे विवाह होणं खूप आवश्यक आहे. ते आता या माध्यमातून देशभर जे फोन मला येत आहेत त्यांच्या माध्यमातून ते मला काम करता आलं. ते फक्त KBC-मुळे शक्य झालं आणि ही खूप मोठी मदत मला त्या माध्यमातून झाली. याच्यामध्ये आपला सर्वांचा पण खूप मोठा वाटा आहे. आणि मग मदत करायला लोक पुढे येत असतील तर आपल्या हॅपी विलेजला आतापर्यंत कोण व्यक्तींनी आर्थिक मदत केलेली आहे? खूप लोकांची यादी आहे जे की सुरुवातीला जमीन दान दिलेले मन्नत मुक्तापासून ते आजच्या तारखेपर्यंत खूप सारी लोक. मी कृपया करा, माफ करा मला सगळ्यांची नावं. जर एखाद्यानं मला 1 रुपया जरी दिला असला तर तो त्या ठिकाणी मला त्याची खूप मोठी मदत झाली. आज जे तुम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा जे विषय लोकांसमोर नेत आहे की मला त्या पैशापेक्षा पण महत्वाचं आहे. कारण मला माझी संस्था उभी मोठी करायचीच नाहीये. म्हणजे ही संस्था तर बंद पडलीच पाहिजे. हा विषय लोकांसमोर गेला पाहिजे या माध्यमातून. आणि HIV हा कमी झाला पाहिजे, संपला पाहिजे. त्याच्याबद्दलचे समाजातले गैरसमज कमी व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे पाहतोय. आणि मला खात्री आहे की हे सेवालय किंवा हॅपी इंडियन विलेज एक दिवस बंद होणार. येत्या 10 वर्षामध्ये सेवालय किंवा हॅपी इंडियन विलेज हे विषय संपणार, HIV मुक्त भारत होणार. त्याच्यामुळे या संस्थेची गरज पडणार नाही. तो दिवस आपल्यासाठी, समाजासाठी चांगला दिवस असेल. HIV बाधित मुलांना आपल्याकडे यायचं आहे, सरळ कसं येऊ शकतात? काय याला शासनाची परवानगी लागते का? व्यक्तिशः तो येऊ शकतो? काय कुठलंही अनाथ मूल कुठल्याही संस्थेमध्ये सरळ जाऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी प्रक्रिया आहे. आणि आता पूर्वी सहज होतं, पण आता त्याहीपेक्षा अजून अधिक कडक कायदे केलेले जे ऍक्ट आहेत जे मुलांसाठी, पूर्णपणे मुलांसाठी आहे. अनाथ मूल झालेलं बालकल्याण समिती असते. त्या समितीच्या आदेशाने एक कोर्ट असतं त्यांच्यासाठी, एक न्यायालयीन बोर्ड आहे 5 लोकांचं, जे की राज्यपालांच्या नियुक्तीने 3 वर्षाचं ते बोर्ड असतं. तिथं ते मूल जाणार, त्याचे सगळे कागदपत्र तपासले जाणार, आई वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र बघितले जाणार. आणि ते जर मूल HIV संक्रमित असेल तर आमच्यासारख्या HIV संक्रमित संस्थेवर येणार. ते जर अंध असेल तर अंधांच्या जाणार, अपंग असेल तर अपंगाच्या जाणार. तर ती प्रक्रिया पूर्ण करून त्या मुलांचं 18 वर्षापर्यंतच्या मुलांचं ती जबाबदारी त्यांची असते. त्या माध्यमातून ही सगळी माझ्याकडे मुलं येतात. जे काही डायरेक्ट माझ्याकडे जेव्हा संपर्क करतात, माझ्याकडे जे येतात, आम्ही त्यांना तिथं पाठवतो आणि त्यांच्या ऑर्डर शिवाय ते मूल इथं राहू शकत नाही. आता आम्ही बघतो ना, घरामध्ये एखादे मूल जरी आजारी पडलं तर आम्ही परेशान किंवा ते कुटुंब अख्खं त्रासलेलं असतं. तर आपल्याकडे साधारण 160-100हून अधिक मुलं आहेत. याचा काही त्रास वाटत नाही का? मला खूप त्रास सुरुवातीला व्हायचा. जेव्हा मीही नवीन होतो, विषय पण नवीन होता आणि काही मुलांचं ते दुःख बघून, वेदना बघून मलाही म्हणजे माझ्याही डोळ्यात अश्रू यायचे. पण आता अश्रू आमचे आता संपलेले आहेत. खूप म्हणजे आता 16 वर्षामध्ये 1-2 मुलं आम्ही आमच्यातनं आम्हाला सोडून गेली. फक्त ते त्यांच्या म्हणजे म्हणता येईल की त्यांच्या चुकीमुळे, कारण नंतर ते मेडिसिन त्यांनी बंद केलं म्हणून ती मुलं आम्ही त्यांना हे करू शकलो. बाकी सगळी मुलं एकदम छान आहेत, हेल्दी आहेत. आणि त्याच्यामुळे आता दुःख व्यक्त करण्यापेक्षाही त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत आम्ही आनंदाने इथं राहतोय. आणि आता माझ्या सोबतची टीम चांगली आहे. मी आता फक्त त्यांच्यासोबत आनंद घेतोय आयुष्याचा. बरं, हे सगळे मुलं अनाथच आहेत? जवळपास सगळी मुलं अनाथ आहेत. आणि यात मुलं आहेत, मुली आहेत का? मुली जास्त आहेत, मुलांपेक्षाही मुली जास्त आहेत. आता तुम्ही म्हटलं लेकरं, नातवं वगैरे असं, तुम्ही तर अविवाहित आहेत, मग एवढे मोठे मुलं कशी सांभाळता? मी लग्न केलं नाही आणि माझं स्वतःचं मूल मी जन्माला घातलं नाही. पण मी जी मुलं माझ्या आयुष्यात आली, मी त्यांनाच माझी स्वतःची मुलं मानली. आणि मी हे स्वतः स्वीकारलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस कर्तव्य म्हणून ज्यावेळेस मुलगा तुमच्याकडे बघतो आणि आपण मुलाकडे कर्तव्य म्हणून बघतो, त्यावेळेस आणि तो अधिकार तो दाखवत असतो.
त्याच्यामुळं इथं आमचं तसं नाही. इथं मी माझ्या कर्तव्याने करत घेतो आणि मुलांनी ते मला तसं स्वीकारलेलं आहे आणि मुलांना पण आम्ही स्वीकारलं, एकमेकांना स्वीकारून आम्ही पुढे जातो. तिथं घरात कसं असतं की अधिकार असतो, म्हणजे माझ्या वडिलावर अधिकार आहे, वडिलांचं मुलावर अधिकार आहे. एकमेकांना अपेक्षा ज्यावेळेस ठेवतो आपण त्यावेळेस त्या प्रत्येकाला दुःख होत असते, मुलांनाही दुःख होते, पालकांनाही दुःख होते. पण आम्ही एकमेकांना आमचं जसं आहे त्या अवस्थेत आम्ही एकमेकांना स्वीकारल्यामुळं त्याच्यामुळे दुःख व्यक्त करायचे नाही. पण ते सगळं देण्याचं, कारण आयुष्यात मृत्यूवर विजय मिळणारी सगळी मुलं आहेत, त्यांच्यासोबत मी लकी समजतो, मी भाग्यवान आहे. तुम्ही लग्न करणार नाहीत असं म्हटले, हा तुमचा निर्धार तुमच्या आई आणि वडिलांनी ऐकल्यानंतर त्यांना काय वाटलं असेल? खूप मोठं दुःख आहे माझं त्या संदर्भातलं. ज्यावेळेस मी पत्रकारिता MJ झालं माझं, मी नोकरी लागलो, माझ्या घरात मी पहिला शिकलेला, नोकरी मला लागली. प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं की मुलगा शिकावा, मोठा व्हावा, त्यांनी लग्न करावं. पण मी ज्यावेळेस हा निर्णय घेतला खूप वाईट वाटलं त्यांना, आणि माझे आईवडील निरक्षर, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं आणि मी लग्न करणार याचा खूप त्रास त्यांना झाला. आणि नंतर तेच नातेवाईक असतात, समाजातील लोक असतात की त्यांना ते परत अरे मुलगा शिकला, काहीतरी ते पांढरे कपडे घालून तो काहीतरी संन्यासी झाला, ह्याचं खूप वाईट वडिलांना वाटत गेलं. आणि सुरुवातीला प्रयत्न केला, पण मी हे काम करायचं ठरवलं असल्यामुळं मी माघार घेणारच नव्हतो. त्यावेळेस घर सोडून आलो. त्यांना एक खूप कठीण प्रसंग होता माझ्यासाठी. पूर्ण जे आई वडील, माझं पूर्ण ज्यांनी मला शिकवले, मोठे भाऊ सगळे समोर असताना मला घर सोडणं खूप मोठ्या कठीण अवस्थेतनं मी बाहेर पडलो. आणि इथं आल्यानंतर पुन्हा वडील सारखं विचार करत होते, वडिलांना झोप येत नव्हती. आणि नंतर मी औषधं पाठवायचं वडिलांना, ते गोळ्या खाऊन ते झोपायचे. एक वेळ अशी आली की वडिलांनी त्या सगळ्या ह्याच्यातनं स्वतःचं आयुष्य संपवून घेतले आणि ते दुःख माझ्यासोबत आहे. आज जरी कौतुक समाजात होत असलं, पुरस्कार जरी किती मिळत असले, तर ते दुःख माझ्यामुळे माझे वडील गेले, हे दुःख माझ्यासोबत आहे. मग त्याच्याच भावनेतनं किंवा त्यांची आठवण म्हणून, त्यांचं स्मरण म्हणून मी आता माझ्या गावी आईच्या आणि वडिलांच्या नावाने मी आता आजी आजोबा झाले. मी माझे आई वडील गमावले, पण माझ्या कामातनं जे समाजातले आजी आजोबा आहेत त्यांच्या संगोपनासाठी त्यांच्या सोबत मी आता तिथं राहतोय. त्यांनाही एक छोटंसं काम मी माझ्या जन्मगावी तिथे सुरू केलंय. हिरा काशी, आईचं नाव हिराबाई होतं आणि वडिलाचं नाव काशीनाथ होतं. हिरा काशी सेवालय म्हणून आता मी दोंडे करत. आता त्याचं उद्घाटन झालं नाही. म्हणजे आता हॅपी विलेज तुमचं सोयी पूर्ण आहे, स्वतःच्या पायावर उभारले? अजूनपर्यंत पूर्णपणे नाही. काही गोष्टी आम्ही इथं उभ्या केल्या. आमचा जो संस्कृती कार्यक्रम त्यातनं काही निधी मिळतोय, पण अजून एक मला थोडासा अजून वेळ पाहिजे. एक 2-4 वर्षानंतर आम्ही पूर्णपणे स्वावलंबी होऊ. कशी घेता मदत? ज्यांना मदत करायची आहे तर आता सुरुवातीपासूनच म्हणजे जे काही आता मला जमीन दान मिळाली, जमिनीपेक्षा मोठं काहीच नाही. मग ते जे काही समाजातनं जे काही मदत द्यायची आहे ते मदत, म्हणजे कपडे चपला बोटापासून मी मदत घेतो. त्याच्या वेळेस जी काही गरज पडेल, की जे काही आपल्या मित्रमंडळी आहेत जे की त्यांना मी सांगतो आवश्यक तेव्हा. इतर वेळी जे कोणी त्यांच्या स्मरणात कोणाच्या काही ह्याच्यामुळे वाढदिवस असतील, काही असतील, आपण अनेक वेळा आपण आपल्या सोबत पण काही जण सोबत आले, त्यांच्याकडनं आर्थिक मदत आपल्याला मिळाली. आपल्याला असं वाटतंय का या हॅपी विलेज हॅपी सिटी निर्माण व्हावं की आणखी 4-5 शाखा व्हाव्या, हे काही उद्देश आहे असं वाटतं? अजिबात नाही. मला म्हणजे मी आता स्पष्टपणे सांगितलं की हे काय चांगलं समाजाचं चांगलं प्रतीक नाहीये. कुठलीही संस्था असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जे राष्ट्रासाठी, जे समाजासाठी जे आवश्यक असतात की त्याच्यामुळे समाज उभा राहतो. पण माझ्या सेवालयामुळं किंवा विलेजमुळं समाजाचं काही उभं राहणं किंवा त्याचा उद्धार होणार नाही. पण अशा हे संगळवादाचं प्रतीक असणारं सेवा, याच्याबद्दल नकारात्मकता, हे सगळं एकदा बंद पडलं पाहिजे. वृद्धाश्रम सुद्धा हे काही चांगलं प्रतीक नाहीये. जे काही आपण जन्म दिला त्यांनाच आपण वृद्धाश्रमात पाठवतो, हे काही चांगलं प्रतीक नाहीये. हे असल्या संस्था बंदच पडल्या पाहिजेत, या मताचं मी आहे. पण आता गरज म्हणून त्या विषयात आपण काम करतोय, म्हणून त्याच्यासाठी ते हे काम आम्ही म्हणून म्हटलं की म्हणजे ज्या दिवशी हे सेवालय बंद पडेल त्या दिवशी आनंदाचा दिवस असेल. प्राध्यापक रवी बापटले सर यांची मुलाखत घेतलेली आहे. हा परिसर बघितला तर अत्यंत चांगला असा परिसर आहे. हाच प्रकल्प किंवा हे हॅपी विलेज जर विदर्भात किंवा आणखी कुठे बाहेर ठिकाणी असतं तर ते आपल्याला फार मोठं वाटलं असतं. हे लातूरच्या अत्यंत शेजारी जवळ असलेलं हे आदर्श गाव आहे आणि या आदर्श गाव यांनी जे निर्माण केलं आहे याचंच आम्हालाही आश्चर्य वाटतं
एक आमचे जुने सहकारी पत्रकार ते होते रवी बापटले, त्यांनी एवढं मोठं काम उभा केलेलं आहे. या उत्सुकतेपोटी मी आज त्यांची ही मुलाखत घेतलेली आहे. त्यांचा प्रकल्प ते म्हणतात की त्यांचं कामही चांगलं आहे. अनेकांनी त्यांना राज्यभरातून नव्हे तर देशातून जगातून मदत केलेली आहे. माझंही माझ्या YouTube चॅनलच्या वतीने आव्हान आहे की अनेकांनी लातूरला आल्यानंतर या हॅपी विलेजला भेट द्यावी आणि भेट दिल्यानंतर या विलेजची पाहणी केल्यानंतर ठरवावं की आपण त्यांना मदत करणार की नाही. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.